नमस्कार, मी मीर कुलकर्णी. स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाने. आपणा सर्वांना बलिप्रतिपदेच्या खूप खूप शुभेच्छा. इडापिडा टळो आणि बळीराजाचं राज्य हो अशी प्रार्थना करतो आणि आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करतो. सावरकरांनी 4 ऑगस्ट 1918 रोजी आपले धाकटे भाऊ डॉक्टर नारायणराव सावरकर यांना एक पत्र लिहिलेलं होतं. त्या पत्रातला काही भाग मी आपल्याला वाचून दाखवतो. दुसऱ्या वर्गात आम्ही चढवले गेलो म्हणजे आम्हाला कोणकोणते अधिकार मिळतात म्हणून तू तुझ्या गेल्या पत्रात विचारले आहेस. सांगू का अधिक कोणकोणत्या सोयी झाल्या त्या? बंदीगृहाच्या बाहेर जाता येणे नाही. लेखनाची सामग्री जवळ ठेवता येणे नाही. ती बाबांच्या समवेत राहता निदान बोलता तरी येणे नाही. रक्षकाच्या वॉर्डर पदवीवर बढती निदान कोठडीच्या किल्ली कुलपातून सुटका नाही. अधिक चांगली व माणुसकीची वागणूक नाही. अधिक पत्रे पाठवण्याची मोकळीक नाही. घरच्या मंडळींच्या भेटीची अनुमती. इतर कैद्यांना 5 वर्षांनंतर ती मिळते, मला 8 वर्ष होऊन गेली आहेत नाही. तर मग दुसऱ्या वर्गात बढती होण्यापासून लाभ तरी कोणता असे तू अद्यापही विचारित असशील तर तसा मोठा लाभ आहे. दुसऱ्या वर्गात बढती होणे हाच नाही का केवढा मोठा अधिकार? आले लक्षात डॉक्टर महाशय? हे झाले कारागृहातल्या सोयींविषयी. जेव्हा माझी प्रकृती आजच्या मानाने सुदृढ होती तेव्हा हे सर्व सह्य होते. पण मला लिहिणे प्राप्त आहे की यावर्षी एक मोठी आणि महत्त्वाची आपत्ती माझ्या वाटेला आली आहे. माझी प्रकृती पूर्णपणे ढासळली आहे. मी तुला शक्यतोपर्यंत हे शब्द लिहिले नसते हे तुला ठाऊकच आहे. पण आता तसे लिहिणे माझे कर्तव्य आहे असे मला वाटते. आंधळ्या प्राक्तन देवीने आपल्या नेहमीच्याच फेरीमध्ये आणलेल्या कोणत्याही आपत्तीने गीतेचा अभ्यास करणारा माझा सख्खा भाऊ कधीही विचलित होणार नाही आणि चहूकडे उठवलेल्या वादळांना तोंड देत तसा अढळ उभा राहील असा माझा विश्वास आहे. प्रतिवर्षी विशुद्ध आनंदाचा जर एक दिवस असेल तर तो घरी पत्र पाठवण्याचा दिवस आहे. यावर्षी त्या दिवसाचा आनंदही अर्धवट आहे. हे तुझे पत्र लिहिताना स्मृती जरी आनंदसागरात पोचते आहे. सर्व आनंददायक प्रसंग, आवडीची मुखकमले, उपकारांच्या कृतज्ञ आठवणी ही नेत्रांसमोर मूर्तिमंत उभी आहेत. तरी हे एवढेसे पत्र लिहिताना शरीराला त्रासाची जाणीव होत आहे. सूक्ष्माला कितीही भरारी मारता आली तरी स्थूल जड अवयव कुरकुर करू लागले आहेत आणि मध्ये विसावा घेतल्या वाचून मला पुढे लिहवत नाही. गेल्या वर्षी मार्चात माझे वजन 60 शेर 120 रत्तल होते. यंदा 49 शेर 98 रत्तल आहे. आम्ही या कारागृहात जेव्हा येऊन पोचलो तेव्हाचे वजन म्हणजे आमचे नेहमीचे वजन ते समजतात. पण ही चूक आहे. तिथल्या कारागृहात आणि कोठडीत वर्षानुवर्षे खितपत पडल्यावर आम्ही येथे येतो. तरीही मी येथे आलो तेव्हा माझे वजन 111 पाऊंड होते. प्रारंभी वैद्यकीय उपचारांच्या झालेल्या हेळसांडीमुळे जडलेल्या नेहमीच्या अमावशाने मला अस्थिपंजर करून सोडले आहे. 8 वर्षे मी हा भार चांगल्या रीतीने सहन केला. असंख्य आणि अज्ञेय यंत्रांनी माझ्या सत्वाची कसोटी पाहिली. तसेच अधिक्षेपांनी, धमक्यांनी आणि उसाशांनी भरलेल्या धैर्य आणि शील नाहीसे करणाऱ्या भोवतालच्या दुर्गंधयुक्त आणि दूषित वातावरणाने जीवनाची उज्ज्वल ज्योत विझविण्याचा प्रयत्न झाला. पण ईश्वराने ही 8 वर्षे तशाही परिस्थितीत ताट उभे राहावयाची, या सर्वाला तोंड द्यावयाची शक्ती मला दिली. मात्र आता या जड देहाला भरून यावयाला कठीण असे घाव बसले आहेत आणि तो दिवसानुदिवस झुरत चालला आहे असे वाटू लागले आहे. सांप्रत कारागृहातील डॉक्टरांनी, मेडिकल सुपरिटेंडंट माझ्या अशक्त प्रकृतीकडे थोडे विशेष लक्ष द्यायला प्रारंभ केला आहे. तरी अद्यापही मी कामावर आहे, रुग्णालयात नाही. माझ्यासाठी रुग्णालयातल्या अन्नाची योजना झाली आहे. ते अधिक चांगले शिजवलेले असते. मी नेहमी नुसताच भात खातो. आता दूध आणि रोटी देण्याची व्यवस्था झाली आहे. त्यामुळे थोडे बरे आहे आणि सुधारणा होईल अशी आशा आहे. या नेहमीच्या क्षीणतेचे रूपांतर एखाद्या असाध्य रोगात आणि त्यातही बंदीशाळेत, विशेषतः अंदमानात बंद्यांच्या स्नेही बनलेल्या क्षयरोगात होणे हेच अधिक संभवनीय. एकच आणि तेवढ्याच योजनेने प्रकृती पूर्वीसारखी होणे शक्य आहे आणि ती म्हणजे थारेपालट. हा थारेपालट कारागृहाच्या भाषेतील उपयोगाचा नाही, कारण पालट म्हणजे वा अटा करता हे ठरलेले. चांगला पालट हिंदुस्थानातल्या कारागृहातल्या निरोगी जलवायूतला थारेपालट पाहिजे. तिथला तोच तो दिनक्रम भयंकर भासू लागला आहे. तरी पण विशेष काळजी करू नकोस. हे पीडादायक असले तरी घातकारक होणार नाही.
कारण कारागृहात स्वाभाविकच सहन करण्याची मोठी शक्ती असते. ती कुजवतात पण समूळ मारत नाहीत. ती थिसतात पण जिवंत राखतात. बंद्यांनी 80 किंवा त्याहून अधिक वर्षे जीवनाच्या संशयास्पद स्थितीत काढल्यासारखी उदाहरणे काही थोडी नाहीत. शरीर कितीही दुर्बल झाले असले तरी भीतीचे कारण नाही. निदान आणखी दोष वाढवून असाध्यतेची चिन्हे दिसू लागेपर्यंत तरी नाही. आणि हेही सारे केवळ जड देहाचा संबंध आहे तेवढ्यापुरतेच. कारण प्रचंड ज्वाला निघणाऱ्या चितेवर खेळून टाकले असता कोणाही शरीराला न जाळता प्रतिकार करीत राहणे शक्य नाही. तरी पण अद्यापही मनाला थरथरणाऱ्या अस्थिमांसावर अधिकार चालवण्याची शक्ती व इच्छा आहे. याहून अधिक जितके असतील तितके सारे क्लेश सहन करावयाला, आणि तेही केवळ कुरकुर न करता. इतकेच नाही तर यत्किंचितही विचलित न होता सहन करावयाला ते सिद्ध आहे. या मानाने ती बाबांच्या नेहमीच्या दुखण्याने त्यांचे वजन 106 रक्तलांवर आणले असले तरी त्यांची प्रकृती चांगली आहे. माझ्या प्रिय कामाबाईंना माझे प्रेम आणि प्रणाम पोचवायला विसरू नकोस. त्या आपल्या प्रकृतीची काळजी घेतात ना. भोवताली मधुर हास्य करणाऱ्या मुलांच्या संगीतात एकतान होऊन जे दिवस काढावे असे कोणालाही वाटावयाचे ते दिवस देशत्यागी होऊन त्यांना परदेशात कंठावे लागले म्हणजे किती भयंकर आहे. तसेच ची सौ माईंचे कसे आहे. आपली बहीण, तिला कितीही कष्ट सहन करावे लागोत, तिचे भाऊ केवळ कर्तव्यासाठीच त्याहून अधिक क्लेश सहन करीत आहेत हे तिने लक्षात ठेवावे. तसे काही झाले तरी तिचा वसंत तिच्या जवळ आहे. त्याचे मुखकमल पाहता क्षणी तिला आयुष्यातील सर्व कष्टांची विस्मृती, सर्व अन्यायांविषयी क्षमावृत्ती वाटली पाहिजे. तरी पण बंधुप्रीती तिच्याकडे धाव घेत आहे. भावाच्या या सहानुभूतीने आणि आशीर्वादाने तिच्या मनाला काहीतरी उत्साह वाटेल. माझ्या प्रिय यमुनेला आणि तिच्या बहिणींना माझे प्रेमाशीर्वाद. ची सौ शांतीची प्रकृती सुधारत आहे हे वाचून आनंद झाला. आणि ते स्नेही तू आपल्या पत्रात ज्यांचा उल्लेख केलास ते परमप्रिय दर्यार्ध हृदयाचे डॉक्टर महाशय, त्यांना मला क्षमा करावयाला सांग. माझी त्यांची पुन्हा कधी भेट व्हायचा प्रसंग आला तर त्यांचे आणि त्यांच्यासारख्याच एकनिष्ठ मित्रांचे मला किती महत्त्व वाटते हे त्यांना कळेल. त्यांच्याकरता किंवा बाळू अण्णा इत्यादी माझ्या विद्यालयकालीन आवडीच्या जीवलगांकरता अथवा माझ्या प्रिय आणि एकनिष्ठ सहत्यांकरता त्या सर्वांची स्मृती येथे माझ्या कृतज्ञ हृदयात जागृत आहे हे कळविण्याव्यतिरिक्त काहीही करता येत नाही. याविषयी खेद वाटतो. बाळरंजन कसा आहे. बेट्याला माझी काही आठवण. पुन्हा प्लेगाला प्रारंभ होणार असे कानावर येत आहे. तेव्हा जपूनच आणि आपल्या प्रकृतीची काळजी घे. तीच आमचे जीवन आहे. तुझा प्रिय तात्या. वर्ध्याच्या आपल्या भाषणामध्ये टक्कलखोट निरंजन म्हणाले होते, सावरकरांनी कारागृहामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट भोगले नव्हते. त्यांना दोरी वळण्यासारखी हलकी कामं दिली जात होती. 1914 मध्ये सावरकरांचं वजन हे 114 पॉईंट होते आणि 1917 ते 126 पॉईंट झालं. 1918 मध्ये सावरकरांचं वजन हे 98 पॉईंट झालेलं होतं. हलकी कामं करून वजन वाढतात, पण सावरकर मात्र हलकी कामं करत होते तरी त्यांचं वजन कमी झालं. जर हलकी कामं करून वजन वाढत होतं तर मग सावरकरांचं वजन कसं काय कमी होत गेलं. सामान्य माणसाच्या बुद्धीला जो प्रश्न पडतो तो निरंजन टकलेंसारख्या बुद्धिवादाला पडत नाही, याचं मला आश्चर्य वाटतं. सावरकरांनी कारागृहामध्ये जे अमानवी असे छळ भोगले होते त्याची साक्ष उल्हासकर दत्त, भाई परमानंद, पृथ्वीसिंग आझाद, रामशरण शर्मा, सचिंद्रनाथ सन्याल असे क्रांतिकारक देतात. टकले म्हणतात की त्यांनी कारागृहातल्या अन्य क्रांतिकारकांच्या आत्मचरित्रांचा अभ्यास केलेला आहे, पण त्यांनी या सर्व क्रांतिकारकांच्या लिखाणाकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केलं. त्यांचं लिखाण गुंडाळून हे भाषणामध्ये ठेवलेलं होतं. टकले स्वतःला गांधीवादी म्हणून घेतात, पण गांधींच्या सत्यातला स जरी त्यांच्या भाषणात लिखाणामध्ये शोधायचा झाला तर आपल्याला ते लॅबमध्ये जी दुर्बीण वापरतात मायक्रोस्कोप त्याचा वापर करावा लागेल. जर निरंजन टकले खरं बोलत असतील तर सावरकरांनी जे काही लिहिलं ते सगळंच खोटं आहे असं म्हणायला पाहिजे. पण हे सर्व काही जर सावरकरांनी लिहिलेलं खोटं आहे तर मग ब्रिटिशांना ते कसं काय चालवत होतं हा मला पडलेला प्रश्न आहे. याचं तर्कशुद्ध आणि व्यवहारी असं उत्तर अपेक्षित आहे. प्रकृती कितीही क्षीण होत गेली तरीही काळजी करायचे कारण नाही असे दिलासादायक उद्गार सावरकरांनी या पत्रामध्ये काढलेले आहेत. खंगत जाणारी प्रकृती आणि मातृभूमीप्रती असलेलं आपलं कर्तव्य पार पाडण्याचं जे अनन्यसाधारण धैर्य आहे ते फक्त सावरकरच दाखवू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.